एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण या ठिकाणी आश्रमशाळेतील शिक्षकांच्या काय समस्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आश्रमशाळेतील शिक्षक लोक सुद्धा आपल्या धरणा आंदोलनामध्ये बसलेले आहेत। या ठिकाणी यांच्या मागण्यांसंदर्भात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत की हे आपल्या कोणत्या मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेले आहेत। तरी मी यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विचारतो आहे की तुमच्या काय मागण्या आहेत। मी गुजरात कुंडे विभागीय अरुणाचल आदिवासी आश्रमशाळा संस्कृती कर्मचारी संघटना नागपूर याच्या वतीने आज अतिदुर्गम नक्षलग्रस्त आणि तळागाळातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आणि त्यांची सर्वांगाने सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आज विधानसभेवर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने आम्ही केलेली आहेत। इतकेच काय तर काही कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही, जीवनावश्यक समस्यामुळे वेतन बंद असल्यामुळे त्यांनी आत्मदान आंदोलनाचे सुद्धा प्रयत्न केले सुद्धा आहे। तरी सुद्धा या शासनाने आमच्याकडे लक्ष देणे, प्रथमतः या आंदोलनाचे करण्याची गरज काय तर कर्मचारी आमचे जे कर्मचारी आहेत हे या कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव एखादी शाळा बंद झाली तर अशा शाळा बंद झालेल्या शाळांच्या कर्मचाऱ्यांना शासनाने कोणतेही कारण असताना एक दुजाभाव म्हणून काम नाही वेतन नाही धोरण लागू केले आहे 8 जून 2016 पासून। आणि त्या धोरणाचा अवलंब करून त्या शासन जीआरचा अवलंब करून किंवा त्या चुकीचा अर्थ लावून अधिकारी जे 2 महिन्यामध्ये सर्वांचे समाधान करायला पाहिजे तर त्या कर्मचारी समाधान वर्ष होत नाही। त्यांच्यामुळे त्यांचे पगार बंद असतात आणि तो सर्व सदर कालावधीचे वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत वेतनाभावी। काही कर्मचारी मरणासन्न झालेले आहेत, काही कर्मचाऱ्यांना यामुळे अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत। आणि एकाच महाराष्ट्र शासनाच्या संवैधानिकरित्या या मागण्यांसाठी आम्ही समानता आणि आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असून सुद्धा अशा प्रकारे अन्यायकारक जीआर लागू करून शासनाने एक प्रकारे पिळवणूक केली आहे। दुसरी गोष्ट की आमच्या शाळेमध्ये आमच्या विभागातील अनेक कर्मचारी असे आहेत की जे मृत झाले आहेत, ज्यांना शासनाने जुनी पेन्शन मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना फॅमिली पेन्शन लागू केली आहे। परंतु आदिवासी विकास विभागातील कर्मचारी जे तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकवतात किंवा त्यांच्या सोयीसुविधा आणि सेवा करतात त्या कर्मचाऱ्यांच्या मृत कर्मचाऱ्यांना त्या विभागाच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेन्शन मिळालं नाही। या विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागाप्रमाणे DCPS लागू आहे, परंतु 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना DCPS लागू आहे, परंतु त्यांना NPS लागू करून त्यांना प्राण कार्ड मिळाले नाही, जे शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना किंवा सगळ्यांना आहे। त्याच्यामुळे त्यांचे पगार पैसा जातो कुठे हे त्यांना माहीत नाही आहे। त्याच पद्धतीने जुनी पेन्शन तर लागू व्हायलाच पाहिजे, पण ती सुद्धा लागू झालेली नाही आहे। त्या पद्धतीने आश्रमशाळेचा वेळापत्रक या सरकारने जो लागू केला नवीन आदिवासी विकास मंत्री माननीय अमित साहेबांनी, तो वेळापत्रक हा सकाळी 8:30 ते सायंकाळी 4 वाजतापर्यंत आहे। मुलांना 12 वाजता जेवण आहे, सकाळचा नाश्ता 8 वाजता आहे आणि ते सकाळी झोपून केव्हा उठतील, नाश्ता केव्हा करतात, दुपारी 12 वाजतापर्यंत भूक लागली म्हणून ओरडतात आणि झोपल्यानंतर मग ते झोपी जातात, अशी गंमत झालेली आहे। आम्ही करावे तर काय करावं, एकीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे आमच्याकडे हे आहे आव्हान आहे, एकीकडे अशा प्रकारचे चुकीचे निर्णय शासनाने घेतले आहेत। त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जे समाधान तात्काळ व्हायला पाहिजे ते न झाल्यामुळे अनेक कर्मचारी हे मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्या घराचे कर्ज आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, यामुळे त्या कर्मचाऱ्यांना एवढा दडपण आहे त्यांना अनेक प्रकारे मानसिक त्रास येऊन काही कर्मचाऱ्यांची मृत्यू सुद्धा झाली आहे। पण या सरकारची झोप उघडत नाही आहे, ही फार गंभीर आणि खेदाची गोष्ट आहे। अनेक वेळा आम्ही निवेदने सादर केली आहेत, आमच्या संस्कृती संघटनेच्या माध्यमातून आम्ही तशा प्रकारे आम्ही अनेक मागच्या मंत्र्यांना आणि प्रधान सचिवांना भेटी दिली आहेत, आमच्या चर्चा झाल्यात, बैठका झाल्यात, परंतु काही निष्पन्न झाले नाही। हे सरकार निगरगट्ट आहे, या सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीची सरकार आहे, ज्यांना आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांना जे तळागाळातील विद्यार्थी शिकवतात त्यांच्याबद्दल जर दयामाया नसेल तर या सरकारला म्हणावे काय करावे। एकंदरीत या कर्मचाऱ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून एक दिवस अशी वेळ येईल या कर्मचाऱ्यांना आपल्याच मागण्यासाठी शेवटी इच्छा मरणाची मागणी करावी लागेल। आणि एकतर या शासनाने आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी पूर्ण कराव्या, ज्या संविधानिक मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, किंवा मग इच्छा मरणाची तरी परमिशन द्यावी, जेणेकरून आम्हाला जगायचीच नाही, कारण की अशा शासनामध्ये। धन्यवाद सर, आपल्या समस्या आपण सांगितलेल्या आहेत, तरी शासनाने दखल घेऊन
आपल्या प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आपण हा धरणं आंदोलन केलेलं.